नमस्कार, मी दीपक जाधव, नाशिक. तर बघा, आज 20 एप्रिल 2026 एक जोड क्षेत्र हे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून हवा घेऊन, म्हणजे हवेचा जो काही बाष्पाचा पुरवठा आहे तो येऊन साधारणपणे दक्षिण भारताच्या कर्नाटक बेळगाव भागातून सांगली कोल्हापूरकडे मर्ज होताना दिसतो. इमेज वरती बघा, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की कशा पद्धतीने बाष्प हे अरबी समुद्रावरून बाष्प घेऊन बँगलोर कर्नाटकच्या आसपास येतं. त्यानंतर बंगालच्या उपसागरातून एक शाखा ही येऊन त्या ठिकाणी जोड क्षेत्र त्या हवेचं बनतं आणि ते बाष्प साधारणपणे एक स्थानिक लो प्रेशर बनवतं. परंतु महाराष्ट्रावर सध्या हाय प्रेशर आहे. त्याच्यामुळे होतं काय की महाराष्ट्राचा जो काही दक्षिण भाग आहे, काल सोलापूर, सांगली, धाराशिव या भागामध्ये काही बऱ्याच सांगलीच्या भागात गारपीट झाली. तर या गारपिटीचं कारण असं की जे जोड क्षेत्र बनलंय तिथं बाष्प, जोरदार बाष्प होतं आणि तिथे ती गारपीट बनते. परंतु आपण जसं सांगत आहोत की महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाची शक्यता ही नाहीये, तर तसं बघितलं तर पाऊस हा अगदी थोड्याच भागात झाला. आता गरजेल तो पडेल काय, ही पूर्वजांची म्हण होती आपली. जो रात्री उत्तर महाराष्ट्रामध्ये रात्री 2 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत, रात्री 2 ते 3 या दरम्यान 3 दिवसापासून आपल्याकडे पाऊस येतोय. आणि तो पाऊस कसा, अगदी तुटक थेंब पडता किंवा पेंडकवणी पाऊस आपण ज्याला म्हणतो, तुरळक थेंब ओलं होतं किंवा पाणी असं जमीन ओली होते इथपर्यंत पडत होतो. 0.2 मिलीमीटर इतका कमी. आणि पाऊस कमी, पाऊस अत्यल्प पाऊस तो. परंतु मात्र ढगांची मेघगर्जना जबरदस्त आहे, विजा देखील जोरदार पडतात, वारा देखील सुटतो. अशा पद्धतीने तो पाऊस आहे. त्याच्यामुळं तो पाऊस नुकसानकारक आतापर्यंत काही नाशिक जिल्हा, उत्तर महाराष्ट्राच्या भागात किंवा मध्य सगळ्याच भागात तो झाला नाही. मात्र सांगलीकडे त्याने जे नुकसान केलं त्याचं कारण, जे जोड क्षेत्र तुम्ही सॅटेलाइट इमेज बघू शकतात की कशा पद्धतीने ते बाष्प त्या ठिकाणी एकत्र येत आहे. अन्यथा गारपिटीची इतकी काही शक्यता नव्हती. तर बघा, आज जर ही सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर ढगांचा दायरा बघा कसा होता. मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये, अगदी नाशिक पूर्व, वैजापूर भागामध्ये, आणि इकडे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, बीडचा काही भाग, ह्या भागात त्या ठिकाणी बाष्प होतं. मनमाड पासून ते कन्नड पर्यंत हा एक बेल्ट. इकडे मालेगावच्या उत्तर भाग, इकडे अकोले संगमनेरकडे, इकडे छत्रपती संभाजीनगर पासून शिरूर पर्यंत आणि बीड, गेवराई ह्या भागामध्ये तर इथे पावसाचं वातावरण साधारण ते होतं. आणि सांगलीचा जो काही कोल्हापूरचा अगदी कर्नाटक लगतचा भाग, त्या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होत्या. ही झाली सिच्युएशन साधारणपणे आज 6-7 वाजेची सिच्युएशन. त्यानंतर रात्री रात्री काय होतं की ज्या भागामध्ये बाष्प जास्त आहे, बाष्पाचा पुरवठा जास्त आहे, त्या भागामध्ये मात्र पाऊस हा दिवसाच येतो. कारण तापमान सगळीकडे आहे. बघा, ज्यावेळेस 40-42 टेम्परेचर झालं की पाऊस सुरू होतो, हे लक्षात घ्या. आणि आता टेम्परेचर सगळ्याच शहरांचं जवळपास महाराष्ट्रामध्ये 40च्या पुढे, मुंबई, कोकण सोडलं तर. आणि त्याच्यामुळे काय होतं, दुपारनंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढतात. परंतु जसं जसं राज्याच्या उत्तरेला जावं, उत्तर महाराष्ट्र, ह्या सगळ्याच संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या राज्याच्या उत्तर भागामध्ये ह्या गारपिटीची शक्यता का कमी आहे, तर ह्या ठिकाणी बाष्पच कमी आहे. बाष्पाचं जोड क्षेत्र हे खाली आहे, त्यामुळे तिकडे होऊ शकतो. त्यामुळे इकडे तुरळकच पाऊस झाला. आतापर्यंत तर नुकसान नाही. मात्र मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास 10 दिवसापासून सांगतोय की कांद्याची झाकपाक करा, म्हणजे कांदे जे पोळी घालेले असतात त्या झाका. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी अपरात्री 2-3 वाजता उठून त्या ठिकाणी, काही शेतकऱ्यांना दुखापत झाली, काहींना पायाला लागलं, काहींना दवाखान्यात जावं लागलं, असे काही चॅटिंग पाहिले मी सोशल मीडियावर. तर असं न करता, रात्री सर्प देखील असतात आणि कारण वातावरण गरम असल्यामुळे सर्प हे बाहेर फिरताना दिसतात. त्यामुळे रात्री झाकण्यापेक्षा सायंकाळीच तुम्ही 8-9 वाजता व्यवस्थित झाकून आणि दगड ठेवून ते पॅक करून द्या. कुठलाही शेतीमाल असू दे तुमचा तो. परंतु रात्री 2-3 वाजता घाई करायची, गर्दी करायची, त्याच्यापेक्षा मी सांगतोय 10 दिवसापासून आधी सांगतोय की हे करा. पाऊस हा कमीच होईल, तो नुकसान नाही, पण थोडा जरी पाऊस झाला तरी कांद्याला ते खराब करू शकतो. कांद्याच्या ज्या काही काढणीची कामं चालू आहे त्यांनी घाबरण्याची काही गरज नाही, खूप मोठा पाऊस आपल्याकडे येणार नाहीये. तर आता आज 20 तारीख, उद्या 21 तारखेला देखील अशाच पद्धतीने दुपारनंतर किंवा रात्री शक्यता आहे. आजच्या रात्री देखील विखुरलेल्या भागामध्ये शक्यता आहे. पाऊस का पडतो, दिवसा पाऊस पडेल इतके ढग आपल्याकडे फॉर्मेशन होत नाही. ते ढग इतके तयार होतात की पाऊस पडायच्या मागे असतात. आणि मग काय होतं, रात्री त्याचं बाष्प जास्त ढग असतात, बाष्प इथे होत नाही. त्यामुळे ते रात्री काय करतात, खालच्या लेअरमध्ये येताना जोरदार जेव्हा येतात तेव्हा मेघगर्जना सुरू होते आणि मग ते विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी पाऊस पडतो. अशा पद्धतीची सिच्युएशन आहे. तर आजच्या रात्री देखील ती थोडीफार शक्यता जाणवते. त्यामुळे आजच पोळ असेल कांद्याचे झाकून द्या. उद्या 21 तारीख थोडाफार शक्यता.
नंतर 22 तारखेला 23 तारखेला कमी आहे, मात्र 24, 25, 25, 26, 27 ला थोडासा पावसाच्या ऍक्टिव्हिटी दिसतात. साधारणपणे एप्रिल एंडिंग पर्यंतच तापमान हे 40, 42, 44 देखील आहे काही जिल्ह्यामध्ये. त्यामुळे तापमान हाय आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे ढगाळ वातावरण हे बनतच राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहून घ्या आणि सगळ्या शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी शेअर करा. पुढील 2026 जून ते सप्टेंबर पाऊस कसा असेल तो व्हिडिओ मी बनवलाय, अपलोड देखील केलाय. परंतु हा व्हिडिओ आज गरजेचा होता, कारण पावसाचा अंदाज आहे, तो अंदाज तर पुढचा आहे, तो बघू आपण. परंतु हा व्हिडिओ देखील हा बघून घ्या आणि तो व्हिडिओ मी रात्री किंवा सकाळी सोडतो. तो आल्यानंतर तो सगळ्यांना शेअर करा, म्हणजे सगळ्यांना कळेल की आपल्या साधारण जून ते सप्टेंबर पाऊस कसा असेल. आणि सोशल मीडियावरती काही लोक ज्यांचे 500, 1000, 2000 व्ह्यूज येतील एका व्हिडिओला, ते देखील लोक म्हणतात की अंदाज असे, अंदाज तसे. तर असो, टीका करणारे असतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. आणि आपल्या मागील व्हिडिओ जर बघितले तर 50, 56 हजार व्ह्यूज येत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आपले व्हिडिओ त्या ठिकाणी शेतकरी वर्गाकडून पाहिले जातात. याचं कारण शेतकरी वर्गाला अचूक अंदाज आणि अचूक माहिती जाते आणि कुठल्याही घाबरून देण्याचं काम माझ्याकडून होत नाही, आधारच देण्याचं मी त्या ठिकाणी काम करतो. म्हणून सगळ्यांनी हा अंदाज फॉलो करा. तसं मी सकाळी ते सांगितलं होतं की आज कुठे पाऊस पडू शकतो, एक नकाशा टाकला होता, तर तो मेसेज टाकला होता. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे ते अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी येत राहील. धन्यवाद.